हायडी. एकदा हायडी नावाची एक छोटी मुलगी होती. तिचे आई वडील नसल्यामुळे तिची आत्याच तिचा सांभाळ करायची. पण एके दिवशी तिच्या आत्याला मोठ्या शहरात छान नोकरी मिळाली आणि तिने ठरवले की हायडीला सोबत घेता येणार नाही. दुसऱ्या दिवशी तिने हायडीला तिच्या वृद्ध आजोबांच्या देखरेखीखाली सोडण्याचा निर्णय घेतला, जे पर्वतांच्या उतारांवर राहत होते. आजोबा आल्म एक रागीट व वृद्ध व्यक्ती होते, जे ॲल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये एका छोट्या झोपडीत राहत होते. ही हायडीची तिच्या आजोबांची झालेली पहिली भेट होती. हायडी, हे तुझे आजोबा आहेत. आता तू त्यांच्यासोबत राहणार आहेस. हायडी, मला जमेल तेव्हा मी तुला भेटायला नक्की येईन. अगं आत्ते, मला इथे नाही राहायचे. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. हे तुझ्या भल्यासाठीच आहे माझ्या बाळा. हायडीला खूप दुःख झाले. आजोबा आल्मला एकटे राहण्याची सवय होती, पण आपली नात हायडी तिथे आल्यामुळे ते आनंदी झाले. पण त्यांनी तिला ते दाखवले नाही. वृद्ध आजोबांनी पोटमाळ्यात तिच्यासाठी आरामदायी पलंग लावला. हायडीला पहिल्याच नजरेत तिच्या आजोबांबद्दल खूप प्रेम वाढले आणि आता तिचे पहाड्यातील आनंदी दिवस सुरू होणार होते. तिला तिथला निसर्ग खूप आवडू लागला. गुलाबी सूर्यास्त, रंगीबेरंगी फुले आणि वन्यजीव तिला खूप आवडू लागले. ती रोज एका करडूला प्रेमानं कुरवाळत त्याच्यासोबत खेळू लागली. अरे माझ्या लाडक्या, इकडे ये बरं. एके दिवशी डोंगरावर फिरताना तिला पीटर नावाचा मेंढपाळ भेटला, जो हिरव्या कुरणात आपल्या बकऱ्या चरवत होता. हाय, मी हायडी. तुझं नाव काय आहे? मी पीटर. मी त्या तिथल्या छोट्या झोपडीत राहतो आणि बकऱ्यांची काळजी देतो. तू कुठे ते राहतोस? आजोबांसोबत राहते. तू कोणासोबत राहतोस? मी माझ्या आजी बरोबर राहतो. काही दिवसांनी पीटर बकऱ्यांना चारण्यासाठी कुरणात जाताना हायडीला सोबत नेऊ लागला. ते दोघे एकत्र डोंगरांवर फिरायला जाऊ लागले. हायडीसाठी सगळं काही अगदी रोमांचक आणि खूप नवीन होतं. पीटरने तिला मेंढपाळ कसे व्हावे याबद्दल खूप काही शिकवले. आजोबा आल्म फारसे दाखवत नसले तरी हायडीवर त्यांचे खूप प्रेम होते. हायडी दिवसभर कुरणात धावत खेळत खूप आनंदी राहायची, पण ती कधीही आपल्या आजोबांना घरकामात मदत करायला विसरत नसे. तिला आजोबांच्या लाकडी शेगडीत लहान लहान ब्रेड बनवायला खूप आवडायचे. ती स्वतः बनवलेला ब्रेड पीटरच्या आजीकडे घेऊन जायची आणि बदल्यात आजी तिला ताजं बकरीचं दूध द्यायची. 2 वर्षांनंतर हायडी आणि आजोबा आल्म एकमेकांच्या सोबतीत खूप आनंदी होते. एके दिवशी हायडीची आत्या तिला शहरात नेण्यासाठी परत आली. तिथे तिला घरातच शिक्षण घेऊन कामही करावे लागणार होते. सुरुवातीला आजोबा आल्म खूप दुःखी झाले आणि त्यांनी हे मान्य करण्यास नकार दिला. पण थोडा विचार केल्यानंतर त्यांना वाटले की हायडी शहरात राहून वाचन लेखन शिकली तर तिच्यासाठी ते चांगलेच असेल. पण मी जायला तयार नाही. मला माझ्या आजोबांवर खूप प्रेम आहे. हायडी गोंधळून गेली, पण आत्याने तिला आश्वासन दिले की ती तिला लवकरच परतही पाठवेल. त्यामुळे हायडी तयार झाली आणि ती निघाली. लांब ट्रेन प्रवासानंतर हायडी आणि तिची आत्या एका मोठ्या बंगल्यासमोर पोहोचल्या. वा, किती मोठा बंगला आहे. मी इथेच राहणार का? लवकरच हायडीची त्या घरात राहणाऱ्या क्लारा नावाच्या मुलीशी भेट झाली. हायडी, ही क्लारा आहे. आता तू तिच्या सोबत राहायचं आहेस. हाय क्लारा, माझं नाव हायडी आहे. हाय हायडी. हायडी क्लाराशी बोलताना थोडी अवघडत होती. माझ्या मित्र पीटरकडे खूप बकऱ्या आहेत. कधी कधी तर कळतच नाही की तो बकऱ्यांना नेत आहे की बकऱ्या त्याला. हे ऐकून क्लाराला भरभरून हसू आलं आणि हायडीला लगेच कळलं की त्या दोघी लवकरच चांगल्या मैत्रिणी होतील. ती गोर मुलगी हळूहळू सगळ्यांच्या मनात आपलं स्थान बनवू लागली. त्या तरुण स्विस मुलीने क्लारा, तिचे वडील आणि तिची आजी सगळ्यांची मनं जिंकली. पण सेसमन घराची मोलकरीण मिस रोटनमायरला हायडी आवडली नाही, कारण तिचे कपडे साधे होते, तिला वाचन लेखन येत नव्हते आणि मोठ्या घरात कसे वागायचे
हेही तिला माहीत नव्हते. मिस रोटनमायरला वाटत होते की हायडी उद्धट आहे. हायडी, तुला अधिक शिस्तबद्ध व्हायला हवे. मला माफ करा मिस रोटेनमायर. हायडीला दिवसेंदिवस आपल्या घराची खूप ओढ लागू लागली होती. हायडीचे दुःख क्लाराच्या आजीच्या लक्षात आले. तिनं हायडीबद्दल अँटी डीटेला सांगितले, पण डीटे खूप स्वार्थी होती. तिच्या सर्व प्रयत्नानंतरही आजी अँटी डीटेला समजावू शकली नाही. मला इथे चांगलं वाटत नाहीये आजी. प्लीज मला घरी पाठवा. मला माझ्या आजोबांची आणि पीटरची खूप आठवण येतेय. हायडी, माझ्या प्रिय बाळा, तू देवाकडे मदत माग. मिस रोटनमायर हायडीला खूप काही शिकवत होती, जसे नीट बसणे, उभे राहणे आणि जेवताना चाकू काटा कसा वापरायचा हेही. तिला शहरातील मुलीसारखे कपडेही घालण्यात आले, परंतु या पोशाखांमध्ये तिला सोयीस्कर वाटले नाही. क्लारानंही हायडीला वाचन आणि लेखन शिकण्यात मदत केली. हायडीला क्लारासोबत राहायला खूप आवडायचे, पण तिला पर्वतरांगा आणि तिच्या आजोबांची फारच आठवण येत राहिली. असे सुरूच राहिले जोपर्यंत एक दिवस ती खूप आजारी पडली नाही. क्लाराच्या वडिलांनी लगेच डॉक्टरला बोलावले. मला काळजी वाटतेय की तिला घराची खूपच आठवण येतेय. ती घरी परत जायची इच्छा व्यक्त करत आहे. जर तिला परत पाठवलं नाही तर कोणतेही औषध किंवा उपचार तिची मदत करू शकणार नाही. मी लगेच तिला घरी परत पाठवण्याची व्यवस्था करतो. जसे की वचन दिले होते, क्लाराच्या वडिलांच्या मदतीनं हायडी आपल्या आजोबांच्या डोंगरातील घरी परतणार होती. आपण लवकरच घरी जाणार हे ऐकल्यावरच हायडीला बरं वाटू लागलं. घरी पोचताच ती धावत आपल्या आजोबांकडे गेली आणि त्यांना घट्ट मिठी मारली. हायडी परत आल्यामुळे आजोबा आल्मही फारच आनंदी झाले. मी तुम्हाला सोडून आता कुठेच जाणार नाही आजोबा. तुला कुठे जायची गरजही नाहीये. ही क्लारा आहे आजोबा. ती माझी शहरातील मैत्रीण आहे. ती काही दिवस आपल्या बरोबरच थांबणार आहे. आणि ते क्लाराचे वडील आहेत. दोघे हात मिळवत असतानाच पीटर घरात आला. मुलं एकमेकांना पाहून खूप आनंदी झाली. तू पीटर आहेस ना? हायडीने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय. मला तुझ्या आजीला भेटायचंय. नक्कीच. चल ना, मी तुझी खुर्ची घेतो. आजीही तुला भेटून खूप आनंदी होईल. थोड्या वेळानंतर क्लॅराच्या वडिलांनी सगळ्यांचा निरोप घेतला. काही आठवड्यांनी ते परत येऊन क्लाराला शहरात घेऊन जाणार होते. मुलांनी हात हलवून त्यांना निरोप दिला. पुढील काही दिवस मुलांनी खूप छान आणि आनंदात घालवले. क्लारा पीटर आणि हायडी सोबत सगळीकडे फिरत असे. पीटर त्यांच्यासाठी ताजे फळे तोडून आणत असे आणि त्याने त्यांना गाय कशी दोहायची हेही शिकवले. ताजे आणि पौष्टिक अन्न, स्वच्छ हवा आणि डोंगरातील वातावरणामुळे क्लारा अधिक निरोगी आणि मजबूत झाली. ती आता स्वतःहून चालायलाही शिकू लागली. लवकरच क्लाराचे वडील तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले. ते आल्यावर ती स्वतः चालत गाडीच्या दिशेने येताना पाहून ते आश्चर्यचकित झाले. ओ माझ्या लाडके, मी खूप आनंदी आहे. ते निघाले तेव्हा सगळे आनंदी होते. एकही व्यक्ती दुखी नव्हती. बाय. मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. मीही येईन. चल भेटूया. काळजी घे. गोष्ट संपली.